मुंबईमध्ये जमलेल्या सर्व मराठा बांधवांना माझं कळकळीचं आवाहन आहे, मीडियामधून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. मनुष्य आणि रानटी बोकडाच्या संकरातून जन्म घेतलेला सदावर्ते कालपर्यंत आपल्यावर भुकत होता. वरच्यावर त्याची भाषा खालच्या थरावर जात आहे. आता तर त्याची बायको सुद्धा नाही तसलं बोलत आहे. कारस्थान समजून घ्या. फडणवीसांची रसद त्याच्या घरी पोहोचलेली आहे. ते वरचे वर आणखीन खालच्या थरावर जाऊन दादांवर बोलणार आहे, जेणेकरून आपले मराठा बांधव काहीतरी अनुचित प्रकार घडवतील आणि पोलिसांना ऍक्शन घ्यायला भाग पडेल. आंदोलन बदनाम करता येईल. मुद्दामहून मीडियामध्ये त्यांच्या घरचं लोकेशन, त्याच्या टावरचं नाव परत परत सांगितलं जात आहे, म्हणजे जेणेकरून आपले मराठा तरुण त्या ठिकाणी जाऊन काहीतरी धिंगाणा घालतील अशी शासनाची अपेक्षा आहे. मला सांगा, त्याची जिरवायला किती वेळ लागेल आपल्याला? त्याची जिरवायला आलो का आपण? आपलं मुख्य ध्येय हे आरक्षण आहे. त्यामुळं कुणीही कसलाही अनुचित प्रकार घडवण्याचं डोक्यात आणायचं नाही. सर्व आसुरी शक्तींनी दादांना घेरला आहे. एकदा का आरक्षण मिळालं ना की परत एकदा येऊ आपण या सदावर्तेला गुलाल लावायला. आजचा फोकस फक्त मराठा आरक्षण. आणि मीडियामधून सध्या कोणाचा तरी विनयभंग झाला, हातवारे केले, असे विनाकारण आंदोलन बदनाम करणारे प्रचार सुरू झालेले आहेत. दादांचा उपोषणाचा 4था दिवस असताना आपण थोडस सिरियस होऊया. हुल्लडबाजी अजिबात नको. एकदा आरक्षण भेटू द्या. आपण कोणाचं उष्ण ठेवत नाही. कळकळीची विनंती. जय शिवराय.